आपल्या या कल्याण तालुक्यातील हे 10 गाव आणि 10 गाव मधील हे आपलं सार्वजनिक नवरात्र उत्सव सोहळा गेली अनेक वर्षांपासून या ठिकाणी आपण हा नवरात्र उत्सव सोहळा आयोजित करत असतो। हा उत्सव आपण खऱ्या अर्थानं उत्साहाने याचा आनंद घेत असतो। अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी पर्यंत आपण देवीची पूजा करतोय। दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही विसर्जन करता का? हां, या ठिकाणी विराजमान असलेल्या त्या देवीचं आपण काय करतोय? यथासांग अशी पूजन करतोय। जी सेवा आपल्याला मनोभावे करता येईल ती या कालावधीमध्ये आपण सेवा करत असतो। आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन करतो। त्यामध्ये रोजचीच नित्यनेमाने होणारी आरती असेल देवीची, हरिपाठ असेल, भजन असतील, त्यापैकीच एक आज या ठिकाणी आपण आयोजित केलेलं हे प्रवचन सेवा आहे। त्या देवीची आपल्याला ओळख व्हावी, ती देवीचं महात्म्य आपल्याला कळावं, त्या देवीचं कार्य कशा प्रकारे आहे हे कळावं या उद्देशाने आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना जे जे भाविक भक्त, ग्रामस्थ, महिला वर्ग आपण जे जे या ठिकाणी तनमन धनाने सहकार्य करतायत आणि आपल्या सहकार्याने हा भव्य दिव्य हा कार्यक्रम या ठिकाणी अशा प्रकारे संपन्न केला जातो। जे जे तनमन धनाने या ठिकाणी सहकार्य करतात त्यांच्या सगळ्यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो। खरं तर ज्या देवीची मूर्ती प्राणप्रतिष्ठा आपण या ठिकाणी केलेली आहे, प्राणप्रतिष्ठा ही 2 प्रकारची आहे। एक चल प्राणप्रतिष्ठा आणि एक स्थिर प्राणप्रतिष्ठा। मंदिरामध्ये जी आपण करतो एखाद्या देवाची, एखाद्या देवतेची, तिला स्थिर प्राणप्रतिष्ठा म्हणतात, हलवता येत नाही। आणि ज्या एखाद्या देवाची किंवा देवीची कालावधी ठरवून त्या मूर्तीची विसर्जन करण्याच्या निमित्तानं आपण जी प्राणप्रतिष्ठा करतो तिला स्थिर प्राणप्रतिष्ठा म्हणतात, आपला चल प्राणप्रतिष्ठा म्हणतात। तर ह्या ठिकाणी आपण जी केलेली आहे ती चल प्राणप्रतिष्ठा देवीची, म्हणजे ठराविक कालावधीपर्यंत त्या देवीची पूजा घडली, त्या देवीचं कार्य आपल्याकडून घडलं, त्या देवीचं स्तवन घडलं की आपण काय करणार आहे? त्या मूर्तीचं विसर्जन करणार आहेत। पण त्या देवीची सेवा करत असताना, त्या देवीची पूजा करत असताना, त्या देवीचं स्तवन करत असताना आम्ही एक स्मरणात ठेवलं पाहिजे, देवाची काय आणि देवीची काय, मूर्तीचं विसर्जन झालं तरी देवीचं विसर्जन कधीही होत नाही, बरं का? मूर्तीचं जरी आम्ही विसर्जन केलं तरी देवाचं विसर्जन कधी होत नाही। आणि ह्याच उद्देशाने आम्हाला त्याची सेवा करायची आहे, ह्याच उद्देशाने आम्हाला त्या देवीची सेवा करायची आहे, बरं का? खऱ्या अर्थानं त्या देवीचं स्तवन करत असताना असं म्हटलेलं आहे, स्वर्ग मृत्यू पातालाचा मंडप उभारिला आणि चौवेदीचा फुलोरा बांधिला। आम्ही जन्माला आल्याबरोबर जो आम्हाला प्रश्न पडला, कोहम, मी कोण आहे? देव आणि देवी तर लांबच राहिली, स्वतःविषयीच प्रश्न पडला, मी कोण आहे? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद ह्या 4ही वेदांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे। या 4ही वेदाचे जे महावाक्य आहेत, अहम ब्रह्मास्मी, प्रश्न काय आहे? मी कोण आहे? एका वेदाने त्याचं उत्तर देताना सांगितलेलं आहे अहम ब्रह्मास्मी। दुसरा वेद बोलतोय अहम आत्मन ब्रह्म प्रज्ञानाम ब्रह्म, बरं का? तत्वमसी, तत्वमसी, सर्व खलिदम ब्रह्म, सर्व खलिदम ब्रह्म। जे निर्माण केलंय ना त्यात निर्माता आहे, ऐकताय ना?
जे निर्माण केलंय त्यात निर्माता आहे, आणि जोपर्यंत निर्माता आहे तोपर्यंत निर्माण केलेल्या गोष्टीला किंमत आहे, मग ती कुठली असू द्या. जी एखादी वस्तू, गोष्ट, सृष्टीतील पंचभूत आम्हाला कार्य करताना दिसतात तिथपर्यंत, जोपर्यंत देवीची शक्ती त्यांच्याकडे आहे तोपर्यंत, ती देवी शक्ती रूपाने जोपर्यंत कार्य करताना आम्हाला तिथे पाहायला मिळते तोपर्यंत ते कार्य पाहायला मिळतंय, तोपर्यंत ते कार्य घडतंय. एकदा काय शक्ती रूपे कार्य करणारी देवी तिथून गेली की कार्य होत नाही, कार्य घडत नाही. म्हणून त्या देवीचं स्तवन करत असताना असं म्हटलेलं आहे, या देवी सर्वभूतेषु, या देवी सर्वभूतेषु, म्हणजे तुमच्या आमच्या सगळ्यांच्यातच. शक्ती रूपाने संस्थितः नमस्तस्ये 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 नमो नमः. शक्ती रूपाने भरलेली आहे, विद्या रूपाने तीच कार्य करते, म्हणून विद्ये रूपेण संस्थितः, विद्या रूपेण या देवी सर्वभूतेषु विद्या रूपेण संस्थितः नमस्तस्ये नमस्तस्ये. बुद्धी रूपाने तीच कार्य करते, मातृ रूपाने तीच कार्य करते, दया क्षमा शांती भक्ती रूपाने तीच कार्य करते, म्हणून नमस्तस्ये 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 नमो नमः. आता त्या बळी, आपला देवीचं पूजन करत असताना आम्ही बरंच काय काय देतो, त्याच्यामध्ये एक बळीची प्रथा आहे, देवीला बळी देण्याची प्रथा आहे. तुम्हाला आवाज येतो ना मागे व्यवस्थित सगळ्यांना? बळी कुठले द्यायचे? तिथे नाथ महाराज म्हणतात कामाचा आणि क्रोधाचा विषयादी बळी दिले, काम क्रोधादी विषयांचे बळी दिले ना की देवीची कृपा होते, बरं का. खरं तर देवाच्या भेटीमध्ये, देवीच्या भेटीमध्ये आम्हाला आडवे जे येतात ना ते तेच येतात, जे आडवे येतात त्यांचा बळी त्यांना द्यायचा आहे, समजतंय ना. परमार्थ करण्यासाठी जे आम्हाला आडवे येतात त्यांचा बळी तिथे द्यायचा आहे, भक्ती करण्यासाठी जे आम्हाला आडवे येतात त्यांचा बळी तिथे द्यायचा आहे, देवाचं आणि धर्माचं कार्य करण्यासाठी जे आडवे येतात त्यांचा बळी आम्हाला तिथे द्यायचा आहे. मग तो सहज देता येईल का? सहज देता येईल? एवढं सोपं आहे का? हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना सुद्धा तो बळी देता नाही आला, समजतंय ना. विश्वामित्राचं उदाहरण आपल्याला माहिती आहे. विश्वामित्रांची तपश्चर्या भंग करण्यासाठी त्या ठिकाणी कोणाला पाठवलं बरं? मेनकेला पाठवलं, मेनकेला पाठवलं, बरं का. आता जंगलामध्ये बसलेले, वनामध्ये बसलेले, अभयारण्यामध्ये बसलेले तपश्चर्या करण्यासाठी, मग तिथे जर पैंजनांचा किंवा घुंगरूंचा आवाज आला तर वास्तविक विचार करायला पाहिजेत होता का हारीन तर घुंगरी बांधून येणार नाही, कोल्हा तर पैंजन घालून येणार नाही, बरोबर आहे की नाही. मग चार ते घुंगरांचा किंवा पैंजनांचा आवाज आहे, त्यापेक्षा आपण डोळे नाहीच उघडलेले बरं ना. काय आहे ते पाहण्यासाठी नाहीच उघडलेले बरं ना. पण आतल्यांनी सांगितलं ना, ज्यांचा बळी द्यायचा आहे त्यांनीच सांगितलं, तुला कुठं अख्खं उघडायचे तर अर्धच उघडून बघ ना. ज्यांचा बळी द्यायचा आहे ना त्यांनी आतून सांगितलं, अख्खं कुठं उघडायचे, हळूच बघायचं ना लगेच बंद करायचं. बाबा ते हळूच पाहायला गेले, पण हळूच पाहायला गेल्यानंतर अर्धेच डोळे उघडायचे होते, पण सगळे कधी उघडले ते त्यांचं त्यांना पत्ता लागलं नाही, आणि उघडले ते परत मिटता आले नाहीत. ज्यांनी हजारो वर्ष तपश्चर्या करणाऱ्यांना ती तपश्चर्या भंग केली त्यांचा बळी आम्हाला द्यायचा आहे, समजतंय ना. त्या कामाचा, त्या क्रोधाचा, त्या लोभाचा बळी आम्हाला द्यायचा आहे. आता ठीक आहे, जोपर्यंत ते व्यक्तिरूपाने होते तोपर्यंत देवीला शस्त्रधारी यावं लागलं. महिषासूर व्यक्तिरूपी होता, व्यक्तीने होता, बरं का. चंड मुंड हे सुद्धा व्यक्तिरूपाने होते, शुंभ निशुंभ सुद्धा व्यक्तिरूपाने होते, बरं का. रक्तपात, रक्तासूर एक आहे, तो सुद्धा व्यक्तिरूपाने होता. ह्या असुरांचा वध करण्यासाठी देवीला वेगवेगळ्या अवतारात यावं लागलं, वेगवेगळं अवतार धारण करावं लागलं, आणि त्या ठिकाणी ते व्यक्तिरूपाने असल्यामुळे देवीला शस्त्र हातात घ्यावं लागलं, बरं का.
आता देवी आणि देव आमच्या मनात जर भ्रम असेल तर तो भ्रमच आहे, बरं का. देवी आणि देव यांच्यामध्ये फरक आहे असं जर आम्हाला वाटत असेल तर तो काय आमचा भ्रम आहे. एखादा माणूस समजा जर मृत पावला, मरून गेला, की आपण काय म्हणतो त्यातला आत्मा निघून गेला, बरोबर आहे की नाही. कोण निघून गेला? आत्मा. आणि बाई मेल्यावर आत्मी, आत्माच ना, आत्माच ना. देव आणि देवी याच्यामध्ये फरक नाही आहे. देवालाच काही वेळेला दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आपल्या शक्तिरूपाने ज्या वेळेला प्रगट व्हावं लागलं ना, तेव्हा देवीचा अवतार आहे. देवालाच, बरं का. साधं उदाहरण अगदी सांगतो आपल्या नेहमीच्या ऐकण्यातलं. गीतेमध्ये ज्या वेळेला भगवान अर्जुनाला उपदेश करतायत आणि अर्जुनाला उपदेश करता करता त्याला त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देत असताना भगवंत म्हणतात, अर्जुना, अनेक वेळा आपल्याला या ठिकाणी अवतार घ्यावा लागला, अनेक वेळा यावं लागलं. भगवंत म्हणतात, जेव्हा जेव्हा मी या ठिकाणी आलेलो आहे ना, तेव्हा तेव्हा तुला माझ्या बरोबर आणलेलं आहे. आणि हे मार्गदर्शन मी तुला का करतो? जे ममत्व तुझ्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं आहे, क्रियाहीन झालेलं आहे, निष्क्रियता तुझ्या अंतःकरणामध्ये जी निर्माण झालेली आहे, कर्तव्याची जाणीव करून देऊन तुला कर्तव्यामध्ये उभं करायचं आहे, म्हणून मी तुला मार्गदर्शन करतो. बरं, मग हे सांगत असताना भगवंत म्हणतात, हा जो योग आहे ना, हे जे मार्गदर्शन आहे ना, मी सहसा कोणाला केलेलं नाही, सहसा कोणाला करत नाही. सांगता सांगता भगवंत म्हणतात, अर्जुना, पूर्वी हा योग मी सूर्याला सांगितलेला, सूर्याने मनुला, मनुने इक्ष्वाला सांगितला, तसं हे ज्ञान, हे मार्गदर्शन मी माझ्या आई वडिलांना सुद्धा सांगितलेलं नाही, ते मी तुला सांगतो. हा उल्लेख आलाय बरं का गीतेमध्ये. आता मला सांगा, आपले श्री गुरु असतील किंवा आपला एखादा साधू असेल किंवा आपल्याला उपदेश करणारा एखादा उपदेशक असेल, त्यांची जन्मतारीख आपल्याला माहिती आहे, आपली जन्मतारीख आपल्याला माहिती आहे, ते कधी जन्माला आलेत हे माहिती आहे आपल्याला, आपण कधी जन्माला आलो हेही आपल्याला माहिती आहे. आणि एवढं सगळं माहिती असताना जर समजा त्यांनी सांगितलं का हा योग मी पूर्वी सूर्याला सांगितलाय, ऐकताय ना, आपल्याला काय वाटेल बरं? तसंच अर्जुनाला वाटलं, म्हणे देवा, माझ्या अंतरीचा भ्रमाचं निरसन होईल असं काहीतरी सांगा, अंतःकरणामध्ये भ्रम येईल असं काहीतरी सांगू नका. म्हणे का देवा, सूर्य कधीचा, मनु कधीचा, इक्ष्वाकू कधीचा, आणि आपली जन्मतारीख तर. आणि म्हणून मग त्याची ओळख करून देताना भगवंत म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. काय म्हणतात भगवंत? धर्माची स्थापना करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी मला अनेक वेळेला या ठिकाणी अवतार घ्यावा लागलेला आहे. ज्या वेळेला मी येतो ना, त्यावेळेला तुला बरोबर घेऊन येतोय. फक्त फरक एवढाच आहे, आत्मज्ञानाने मला कळते, तुला कळवून द्यावं लागतंय, बरं का, कळवून द्यावं लागतंय. आणि याचीच ओळख करून देताना जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, धर्म रक्षावया अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना. बरं का, धर्म रक्षणासाठी त्या भगवंताला यावं लागतंय. रावण बाहेर होता, व्यक्ती रूपाने होता, म्हणून भगवान श्रीराम प्रभूंना हातामध्ये धनुष्यबाण घ्यावं लागलं, बरोबर आहे की नाही, शस्त्र घ्यावं लागलं. कारण रावण त्यावेळेला कुठे होता? व्यक्ती रूपाने होता ना, कंस व्यक्ती रूपाने होता, म्हणून भगवान श्रीकृष्णांना शस्त्रधारी व्हावं लागलं. तसंच अनेक असुर व्यक्ती रूपाने होते, म्हणून देवीला सुद्धा शस्त्रधारी व्हावं लागलं. प्रवचन तर आपल्याला 4 वाजेपर्यंत श्रवण करायचंच आहे, पण तत्पूर्वी मला सांगा, आज रावण मेलाय का जिवंत आहे? हा,
व्यक्ती रूपाने जरी मेला असेल ना तरी विचाराच्या रूपाने गावागावात जिवंत आहे, म्हणून तर त्रास होतो ना, म्हणून तर त्रास होतो ना. कौस मेलाय का जिवंत आहे? आता बघा साधं उदाहरण आहे, आपण त्या पोरांना दोष देतो ज्यांची लग्न होत नाही त्यांना, पण त्यांचा काही दोष नाही. ऐका, प्रत्येक गावात कमीत कमी, मी आकडा सांगतो, कमीत कमी 10 ते 12 पोरं बिना लग्नाची म्हणजे वय झालंय अशी आहेत प्रत्येक गावात. तुम्ही आतापासून तर 20-25 वर्ष मागे जा, विज्ञानाचा आधार घेऊन ज्या वेळेला ती देवी जन्म घेणार होती, ऐका, जन्म घेणार होती, ती देवी या जगामध्ये येऊ पाहत होती, त्या देवीला आम्ही विज्ञानाचा आधार घेऊन गर्भातल्या गर्भात मारून टाकले ना 25 वर्षापूर्वी, त्याची फळ आज आम्ही भोगतो. समजतंय ना? त्याच वेळेला धुडकूस चालू होता दादा, चेकिंग करायची, तपासणी करायची, आणि ती फळं आता कोण भोगतोय? आम्ही भोगतोय. बरं का? म्हणजे आमच्याच कर्माची फळं आम्ही भोगतोय ना. मग तो कौस काय करत होता? जन्माला आलेली मारत होता ना. आताचा कौस जन्माला येण्याच्या आधीच विज्ञानाचा आधार घेऊन आतल्यात मारून टाकतो ना. समजतंय ना? आता आपला विषय असा आहे की ते व्यक्ती रूपाने बाहेर होतं म्हणून शस्त्र हातात घ्यावं लागलं. आता तो रावण, तो कंस, तो चंडमुंड, तो महिषासुर, तो शुंभ निशुंभ जर विचाराच्या रूपाने, कर्माच्या रूपाने आणि गुणाच्या रूपाने जर आमच्या मनात आणि अंतःकरणात आहे, तर शस्त्र नाही, शास्त्राची गरज आहे. कसली गरज आहे? आणि शास्त्राची गरज आहे. म्हणून आज तुम्ही या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलंय. प्रवचनाचं निमित्त काय आहे? प्रवचनाचं कारण काय आहे? ज्या असुरांचा वध करण्यासाठी देवीला शस्त्रधारी व्हावं लागलं ना, त्या असुरांचा वध आज आम्हाला मनातल्या असुरांचा करायचा आहे, अंतःकरणातल्या असुरांचा वध करायचा आहे. म्हणून आज प्रवचनाची गरज आहे, कीर्तनाची गरज आहे, संतांच्या वाङ्मयाची गरज आहे. आम्हाला संतांच्या वाङ्मयाची गरज आहे. साधं उदाहरण आहे बघा. एक काही वर्षापूर्वी घरामध्ये लाकडाच्या खाट असायच्या. बाबा बरोबर आहे का? त्याला बाज बोलायचो आपण, नाही का? महिन्यात 2 महिन्यात ती बाज अंगण्यात काढायची आणि त्याच्यावर उकळतं पाणी ओतायचं. बरोबर ना? त्याच्यात पण नाही झालं तर मग हातात दांडू घ्यायचा ना, धीर रट्टा मार. का बरं? काय राग असायचा का त्या खाटेवर आपला? हा, ढेकून ढेकून नाही का? पूर्वी रक्त पिणारे ढेकून खाटेत होते, आता आमच्या जीवनाच्या वाटेत आहेत, आता आमच्या मनाच्या वाटेत आहेत, आता आमच्या अंतःकरणाच्या वाटेत आहेत. ते ढेकून जर मारायचे असतील तर आता उकळलेलं पाणी नाही. आता शास्त्राची गरज आहे, आता प्रवचनाची गरज आहे, आता ह्या विचारांची गरज आहे. बरं का? रस्त्यात जाता जाता जर समजा एखादा कुत्रा आमच्यावर ओरडून धावला, भुंकतोय जोरात आणि धावला आमच्यावर, अंगावर, आमच्या अंगावर येतोय असं वाटलं, तर आम्ही लगेच काय करतोय माहितीये का? दगड नसताना पण उचलतोय असं दाखवतो. आमच्या स्वरक्षणासाठी काहीतरी केलंच पाहिजे ना. भले तिथं पण देव आहे, पण तो जर देव चावाला येत असेल तर आम्हाला काहीतरी करायलाच लागणार आहे. समजतंय ना? नाहीतर तुम्ही म्हणाल की महाराज कुत्र्याला मारायला सांगतात की काय? तो जर आमच्या चावाला येत असेल तर आम्हाला दगड भिरकावीच लागणार आहे, दगड मारावीच लागणार आहे, कारण आम्हाला आमचं स्वतःचं रक्षण करायचं आहे ना. जर आमच्या चावायला धावला तर, बरोबर आहे का? कुत्रा जर आमच्यावर ओरडून चावायला धावला तर आम्ही त्याला दगड भिरकावतोय, हातात मिळेल ते भिरकावतोय. ऐका, पण डास जर गालावर बसला तर मग सांगतो का शेजाऱ्याला, जरा दगड घ्या आणि नियम कर जरा, बघ माझ्या गालावर डास बसला, चालेल? तिथे गालाला पण जास्त लागले नाही पाहिजे आणि डासही उडाला किंवा मेला पाहिजे, अशीच मारतो की नाही आपण? तसंच आहे. जेव्हा असुर बाहेर होते ना, त्यावेळेला शस्त्र हातात घ्यावं लागलं त्यांना मारण्यासाठी. आता जर ते विचाराच्या रूपाने आमच्या मनात आहेत, अंतःकरणात आहेत, तर आता आम्हाला शास्त्राची गरज आहे. आणि शास्त्राची जर गरज आहे तर मग आम्ही प्रवचन श्रवण केलं पाहिजे, आम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी या कालावधीमध्ये आम्ही 9 माळा लावतो. किती माळा लावतो? 9 माळा. पहिला विषय असा आहे की वर्षभरामध्ये ही नवरात्र उत्सव 3 वेळा येते बाबा. किती वेळा येत आहे? 3 वेळा.
थोडासा आवाजाचा प्रॉब्लेम आहे तिथे, पण तुम्हाला समजतं ना येतून आवाज. लाईट पण नसल्यामुळे आपण ॲडजस्ट करून घेऊ. फक्त जेवढे पुढे बसाल ना तेवढा लवकर आवाजाने व्यवस्थित येईल तुम्हाला. हां, हरकत नाही. पुढे चाललो होतो आपण. नवरात्र 9 माळा. बरं का, नवरात्रीच्या 3 प्रकार आहेत वर्षभरातून. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी, अर्थात गुढीपाडवा ते श्रीराम नवमी, त्याला वासंती नवरात्र म्हणतात. वासंती नवरात्र. ती नवरात्र झाली की तिच्या पौर्णिमेला हनुमान जयंती येते. बरं का, चैत्री म्हणतो तिला आपण, हनुमान जयंती म्हणतो, जन्मोत्सव म्हणतो. आताची अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमी ह्या कालावधीमध्ये आयोजित केलेल्या नवरात्रीला शारदीय नवरात्र उत्सव म्हणतात. शारदीय नवरात्र उत्सव. आणि ही नवरात्र झाली की कोजाग्रती पौर्णिमा येते. कोजागिरी आपण बोलतो, फक्त दूधच आठवायचं काम करतो आपण चांदण्याच्या प्रकाशामध्ये. असो. आणि तिसरी नवरात्र मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुद्ध नवमी, त्यावेळेला येते, तिला शाकंभरी नवरात्र म्हणतात. आणि ती नवरात्र झाली की मग दत्त पौर्णिमा येते त्या महिन्याची. आपला विषय असा आहे की आपण आता या ठिकाणी ही शारदीय नवरात्र उत्सव साजरा करतो. या शारदीय नवरात्र उत्सव साजरा करत असताना आपण 9 माळा या ठिकाणी लावतो, प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत. तुम्ही शास्त्राचा अभ्यास करा, पुराणाचा अभ्यास करा, संतांचा अभ्यास करा, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करा, कोणत्या ऋषीमुनीचा अभ्यास करा, कुठल्या साधूचा अभ्यास करा. सर्वांनी भक्तीचे प्रकार एकूण किती सांगितलेत? 9 प्रकार सांगितले. भक्तीचे एकूण प्रकार किती आहेत? 9. तुकोबांनी पण गाथेमध्ये सांगितलेत, ज्ञानेश्वरीमध्येही माऊलींनी सांगितलेत, पुराणात शास्त्रात अनेक ठिकाणी आम्हाला ते पाहायला मिळतंय. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, हे 9 प्रकार आहेत भक्तीचे. 9 प्रकार जरी असले तरी भक्तीला सुरुवात ही श्रवणापासून होते. कशापासून होते? श्रवणापासून होते. एकदम साधं उदाहरण आपल्या रोजच्या पाहण्यातलं उदाहरण सांगतो. चला, माणूस ऐकून बिघडतो याच्यावर आपला विश्वास आहे ना? आहे म्हणून तर बोलतो. आमचा पोर तसा नव्हता, जिथून शेजाऱ्यांच्या पोरात जायला लागला ना. पण हा भ्रम आहे आपला. असा एखादा बाप कधी बोललाय का शेजाऱ्यांची पोरा चांगली होती पण जिथून आमच्या पोरात? बोललाय कधी? आमच्या पोराच्या मुळे शेजाऱ्यांची बिघडली? कधीच नाही. असो. चला, माणूस ऐकून बिघडतो याच्यावर विश्वास आहे ना तुमचा माय माऊली? हा, म्हणून तर आपण बोलतो ना, माझा पोर तसा नव्हता ग भाई, जिथून लगीन झाला ना तिथून ऐकून बिघडला. समजलं? तर ऐकून माणूस बिघडतो हे आपल्याला माहिती आहे. संत म्हणतात, जो माणूस ऐकून बिघडतो ना तोच माणूस ऐकूनच घडतो. फक्त ऐकलं पाहिजे. ऐकूनच घडतो. आणि ऐकणं ही भक्तीची पहिली पायरी आहे. श्रवण करणं ही भक्तीची पहिली पायरी आहे. आणि ती पहिली माळ आमच्याकडून लागावी, अर्थात हळूहळू हळूहळू 9व्या माळेपर्यंत आम्हाला पोहोचावं म्हणून हे प्रवचन आहे. ऐकलं तर कीर्तन घडेल ना. कीर्तन म्हणजे काय नुसता फेटा बांधून कंबर वाटून आणि ते उपदेश केला म्हणजे त्यालाच कीर्तन म्हणतात असं नाहीये. जया अंतरी भगवंत अचळ राहिला निवांत. एखाद्या माणसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे, आत्मस्थिती गेलेली आहे, हिंदीन अवस्था निर्माण झालेली आहे, जगावं की मरावं असं त्याच्या मनामध्ये आलेलं आहे. जर आमच्या 4 शब्दांनी त्याला जगण्याचा मार्ग जर मिळत असेल ना तर त्याच्यासाठी ते कीर्तन आहे. समजतंय ना? आमच्या बोलण्यानं जर एखादा आत्महत्या करायला जात असेल तर ते कीर्तन नाही, अमृत नाही, विष आहे ते. पण एखाद्याला जगण्याचा मार्ग जर आमच्या बोलण्याने मिळत असेल, सापडत असेल, त्याला जगण्याची स्फूर्ती निर्माण होत असेल तर ते कीर्तन आहे. तिसरी भक्ती नामस्मरण आहे, 4थी पादसेवन आहे, 5वी अर्चन आहे, 6वी वंदन आहे, 7वी दास्य आहे,
8वी सख्य आहे, 9वी आत्मनिवेदन आहे. आता एवढ्या सगळ्या भक्त्या पाहिल्या का आपल्याला वेळ नाहीये. फक्त आपला विषय एवढाच आहे, श्रवणापासून आम्हाला आत्मनिवेदनापर्यंत जायचं आहे. ओके. पहिलं काय केलं पाहिजे? आम्ही ऐकलं पाहिजे. आता महत्वाचा विषय असा आहे की ज्या देवीचा आम्ही जागर करतो ती देवी ब्रह्मांडातही आहे, पिंडातही आहे आणि आमच्या घरातही आहे. दादा, ही अगरबत्ती तिकडे जरा लांब कुठे तर नेऊन ठेव. कुठे कुठे आहे ती? सर्वत्र आहे. ब्रह्मांडात आहे, पिंडात आहे आणि सर्वत्र आहे. ती घरातही आहे. आता ब्रह्मांडातली आपल्याला पाहायची आहे की नाही? तर सर्वत्र ती देवी कशी आहे? देव काय आणि देवी काय एकच आहे, बरं का? आम्ही फक्त बोलताना बोलतो जली स्थली काष्टी पाषाणी सभाई अभ्यंतरी भरून उरलेला आहे तो देव का देवी सर्वत्र. अलग लक्षात. आज परमार्थाचा आवाहन तो माणूस का खरोखर अंतःकरणापासून करतो? त्याला दगडात देव दिसतो, लाकडात देव दिसतो, जमिनीत देव दिसतो, पाण्यात देव दिसतो, पण घरात देव दिसत नाही, माणसात देव दिसत नाही. 5 फळं ती मस्त टवटवीत अशी मोठमोठी त्या पिशवीत आहेत. घरातून निघतानाच बोलतो सुद्धा किंवा बोलते सुद्धा, देवीला चालवल्यात फळं. 5 फळं देवीला अर्पण करायची आहेत. पण त्या फळांकडे बघितल्यानंतर घरातला एखादा आजोबा बोलतो, एखादं तरी मला दे ना, लय दिवस झालं खायला मिळालं नाही. तेव्हा ती ऐकवते किंवा तो ऐकवतो, या म्हाताऱ्याला काय हावावना खाव खाव धरले काय माहिती. इकडे देवीला चालल्यात त्याच्यात पण याचा जीव गेला. काय कोण मागतो बरं, म्हातारा का देव? हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही ना तोपर्यंत देवीचा जागर आमच्याकडून होणार. समजतंय? आता ती देवी सर्वत्र भरलेली आहे, सर्वत्र आहे, कुठे नाही आहे. 2 मठ होतं बाबा, असं अर्धा किलोमीटरच्या अंतरावर समोरासमोर दिसत होतं ते. त्या मठातले महाराज, या मठातले महाराज, पण इकडचे महाराज कसे होते? चांगले उपदेश करायचे, मार्गदर्शन करायचे, आलेल्या माणसांच्या शंकांचं निवारण करायचे, निरसन करायचे, बरं का? आणि गरीब आला तरी पण तसंच आणि श्रीमंत आला तरी तसंच समान वागायचे, ते समान वागायचे. म्हणून तिकडे गर्दी होती, बरं का? रांग लागायची माणसांची समस्यांच्या निवारण करण्यासाठी. इकडचा महाराज विचार करायचा का आपला तर जवळ आहे, अजून आपल्यापासून अर्धा किलोमीटर तो अजून पुढे आहे, तर एवढी गर्दी तिथे, एवढी लोक येतात तिथे, आणि मग तो आपल्या शिष्याला बोलतोय तिकडे एवढी गर्दी आपल्याकडे का नाही बरं? त्यावेळेला त्या शिष्याने सांगितलं, बाबा आपल्यापेक्षा जरा भारी वाटतंय त्या काम. कारण हल्ली लोक तिकडेच गर्दी करतात जिथे त्यांना काहीतरी मिळत असेल, काहीतरी त्यांच्या समस्यांचं निवारण होत असेल. बरोबर आहे की नाही? तिथेच ना. तो महाराज बोलतोय म्हणजे तो आपल्यापेक्षा मोठा झाला काय? भारी महाराज आहे काय तो आपल्यापेक्षा? एक काम कर म्हणे, ही वाटी घे आणि वाटी घेऊन त्याच्याकडे जा आणि त्याला सांग माझ्या महाराजांनी वाटीभर ब्रह्म सांगितलंय, बघ देतो का तो? आहे का त्याच्यात पावर द्यायची हिम्मत? आहे का त्याच्यात? आता तो पण त्या महाराजाचा चला असल्यामुळं आंब्याला आंबच येतील ना, नाही का? घेतली वाटी, गेल्यानंतर त्या महाराजाला सांगितलं, महाराज मी त्या मठातून आलोय. बरं ठीक आहे, माझ्या बाबांनी मला पाठवलंय. का रे बाबा? आमचे बाबांनी सांगितलंय की त्या महाराजाकडे जा ना, वाटीभर ब्रह्म घेऊन ये. काय सांगितलंय? वाटीभर ब्रह्म घेऊन ये. हे शब्द ऐकल्याबरोबर त्या महाराजाने डोक्याला हात लावला. तो महाराज म्हणे काय आहे ना त्याचा चला काय आहे? काय म्हणायचं आता यांना? वाटीभर ब्रह्म मागायला आलाय. साखर बिकर ठीक आहे ना? कोणी आले का तुमच्याकडे कधी वाटीभर ब्रह्म मागायला? कारण आपली कॅपॅसिटीच नाही ना द्यायची. कशाला येतील? आपली कॅपॅसिटी साखर द्यायची, साखर मागायला येतील नाही का? चहा पावडर आहे, चहा पावडर मागायला येतील, अजून काय असेल त्या. असो, आता थोडा वेळ विचार केला आणि पटकन ते महाराज म्हणाले, एक काम कर दादा, तू आलाय ना आता इथे,
फक्त तुझ्या महाराजाला म्हणावं, ही वाटी पहिले दादा खाली करून दे ना. खाली असेल तर त्याच्यात काहीतरी ठेवता येईल ना. आता तो महाराजाचा चला ती वाटी खालती वरती अशी करून पाहतो, उपडी सुबडी. तर मला ती वाटी बोलतो खालीच दिसते. आता तुझं डोकंच खाली, त्याला काय करणार? तुझं डोकं खाली तुझ्या महाराजाचं डोकं खाली. काय मला तर म्हणे हे खालीच देते, पण या महाराजाला भरलेलं दिसते, म्हणजे काहीतरी विचित्रच काम आहे म्हणे. शंकेचे निरसन करण्यासाठी त्याने सांगितलं, महाराज ही वाटी मला खाली वाटते. तेव्हा त्याने सांगितलं, दादा मला सांग, पृथ्वी म्हणून कोण कार्य करतो? अहो आपण उठल्याबरोबर त्या जमिनीला स्पर्श करण्याच्या आधी हात जोडतोय ना. तिथे आपण देवाला पाहतोय की नाही, देवीला पाहतोय की नाही, भूमाता म्हणतो ना आपण. मग पृथ्वी म्हणून देव कार्य करतो, बरोबर आहे का? बरोबर आहे की नाही? पृथ्वी होऊन देव आम्हाला सांभाळतोय, बरोबर आहे ना? कधीतरी आम्ही रस्त्यात जाता जाता एखादी नदी जर आम्हाला दिसली, पाणी जर दिसलं तर तिला नमस्कार करतो आम्ही. आपही आमच्यासाठी देव आहे. पृथ्वी आप. सकाळी घरातल्या देवांना अगरबत्ती दाखवून झाली की आम्ही लगेच बाहेर जाऊन पूर्वेच्या दिशेने अगरबत्ती ओवाळतोय. कोणाला? सूर्याला. तेज ही देव आहे, बरोबर आहे की नाही? आणि आकाशाचा तर काही विषयच नाही तिथे, कारण आम्हाला देव कुठे आहे ते सांगायचं असलं तर पहिला हात कुठे जातो आमचा? वर जातो ना. वर जातो की नाही? मावशी समजा दोन बायांची भांडण झाली आणि एखाद्या बाईचा दारू गोला संपला, तिच्याकडे काय अति शिल्लकच नाही राहिलं. मग थांबायचं म्हणून ते काय बोलते माहितीये का? उगे कोणाचा खरा ना कोणाचा खोटा पाहणारा. आपण तरी काय कमी आहेत का? आपली पण झाली ना समजा, एखादा जर हातबडत झाला ना, मग तो बोलतो अरे किती आती करतोय, वरच्याला सहन तर झालं पाहिजे ना. कोणाला? मग आकाशही देव आहे. ऐका काय म्हणतात ते महाराज, पृथ्वी म्हणून जर देव कार्य करते, आप म्हणून जर देव कार्य करते, तेज म्हणून जर देव कार्य करते, आकाश म्हणून जर देव कार्य करतय, तर मग जो वायू सर्वत्र भरलेला आहे तो वायू पण देवच आहे ना. आणि जर तो देव असेल, जर तो ब्रह्म असेल, जर ते देवीचं रूप असेल, तर ऑलरेडी तुझ्या वाटीमध्ये वायू भरलेला आहे, म्हणजे ब्रह्म भरलेला आहे. अजून तू कोणाची अपेक्षा करतोय? देवीचं स्वरूप चराचरामध्ये आहे, कळलं? प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक ठिकाणी आहे. तयाविन कोठे रीता ठाव नाही, प्रत्येक ठिकाणी आहे. आता ब्रह्मांडातली देवी आम्हाला कळली, आता आम्हाला शरीरातली आमच्या देहातली देवी पाहायची आहे. देवाने डोळे दिलेत, पण डोळे पाहण्याची जी दृष्टी आहे ना, तिला पाहण्याची शक्ती म्हणतात. शरीराला कान दिलेत, पण ऐकण्याची जी आहे ना, तिला शक्ती म्हणतात. ऐकण्याची शक्ती आहे तोपर्यंत माणूस ऐकतो ना. पाहायची शक्ती आहे तोपर्यंत पाहतोय. वैखरी भगवंताने दिलेली आहे, पण वैखरीमध्ये जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंतच बोलतो की नाही. एखाद्या पेशंटला आम्ही पाहायला गेलो ना, आणि अगदी वृद्ध जर असेल ना, तर ते बाबा किंवा ती आई अशी खाटेमध्ये पडलेलीच असते. आता पाहुणे येतात तेव्हा तिला उठवायचा प्रयत्न करतात, आजी आजी. तेव्हा घरातले बोलतात आता उठायची शक्ती राहिली, आता बोलाची शक्ती राहिली, आता चालाची शक्ती राहिली. ती शक्ती म्हणजेच जिचा अधिष्ठान आम्ही लावलंय, ती जोपर्यंत आहे तोपर्यंत तिची किंमत आम्हाला कळली पाहिजे. मान्य आहे ना? ती शक्ती निघून गेली का आमचा ध्येय असताना आम्ही काही करू शकत नाही. वृक्षाचे ही पान हाले त्याची सत्ता. आता बघा ती किती किती शक्ती, म्हणजे किती सूक्ष्म रूपाने कार्य करते बघा. हात जर आम्हाला उचलायचा असेल हात, तर आम्हाला ठरवावं लागतंय का हात उचलायचा आहे, बरोबर आहे की नाही? काहीतरी शक्ती लावावी लागते ना. पाय जर उचलायचा असेल तर आम्हाला ठरवावं लागतंय की पाऊल पुढे टाकायचंय, काहीतरी शक्ती लागते ना. बोलायचं आहे, ऐकायचं आहे, शक्ती आम्हाला ठरवून सगळं काही करावं लागतंय. काहीतरी बळ लागतंय, काहीतरी शक्ती लागते. मला सांगा, आता श्रवण करता करता मला तरी वाटतंय इथे आपण बसल्यापासून कमीत कमी 100 वेळा तुम्ही डोळ्याची पापणी उघडझाप केली. किती वेळा? ठरवून केली का? काही शक्ती लागली का तुम्हाला? काही वेगळ्या प्रकारचं बळ लागलं काय? तुम्ही काय आणि मी काय? ती डोळ्याची पापणी सहज जी उघडझाप होते ना, ती सुद्धा त्या देवीची शक्ती आहे.
ऐकताय? त्या देवीने जर ठरवलं ना का याचं डोलं उघडच ठेवून जायचा, तर ते डोलं मिटायला कोणाला तरी हात फिरवावा लागतो. आपले डोळे आपण मिटू शकत नाही. शरीरातली शक्ती कळली, आपण पुढे पुढे जाऊ. भरपूर अनेक उदाहरणं आहेत बरं का. ब्रह्मांडातली शक्ती कळली, शरीरातली शक्ती कळली. आता तीच देवी आमच्या घरामध्ये अनेक रूपाने कार्य करते, अनेक रूपाने कार्य करते ती देवी. ती देवी ज्या वेळेला हातात पुस्तक घेते ना, त्यावेळेला ती शारदेच्या रूपामध्ये आमच्या घरात कार्य करत असते. मुलांवर संस्कार करण्याची अधिक करून जबाबदारी महिलेवर आहे का पुरुषावर आहे? कोणावर? पण त्या बाईच्या हातातला रिमोटच जर सुटत नसेल तर मग पोरं मोबाईल सोडतील? नाही सोडित. कारण आईच्या हातचा जर रिमोट सुटत नसेल तर पोरा तरी कशाला मोबाईल सोडतील? बाबा खरंय की कुठे? ज्या वेळेला ती देवी पुस्तक हातात घेते ना, त्यावेळेला ती शारदेच्या रूपाने आमच्या घरात कार्य करत असते, सरस्वतीच्या रूपात आमच्या घरात कार्य करत असते. जगद्गुरु तुकोबा कुठेही जन्माला येत नाहीत,